राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील मानपूर परिसरात 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्यावर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत खडसे यांनी आपल्या जमिनीवर कब्जा केला असून खरेदी खतात खाडाखोड केल्याचं देखील या तक्रारीत म्हटलं आहे। या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे। वास्तविक ही खरेदी 2002 झाली। आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही। तुम्हाला काय करायचं ते करा। व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे। साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे। त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता। महार वतन जमीन संदर्भामध्ये 2002 साली या राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महार वतन जमीन हे तापी पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली मानपूर तालुका भुसावळ येथील जमीन ही खरेदी केली होती आणि ती जमीन खरेदी करत असताना आपल्या मुलीच्या नावावर ती जमीन त्यांनी शारदा एकनाथ खडसे या नावाने खरेदी केलेली आहे आणि त्या ठिकाणी साखर कारखाना तर झाला नाही, परंतु त्यांनी दिशाभूल करून ती जमीन आजही आपल्या मुलीच्या नावावर केली होती। या अनुषंगाने मानपूर येथील ग्रामस्थ रहिवासी चमिलाबाई तुकाराम तायडे वय रोज 82 हे आम्हाला भेटले आणि यांनी आम्हाला सविस्तर सर्व माहिती दिली आणि या अनुषंगाने आम्ही लोकशाही मार्गाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हिडिओ आंदोलन केले, निदर्शन केले। सदर फिर्यादी यांची फिर्याद घेऊन बोदवड पोलीस स्टेशन इथं हा गुन्हा दाखल झालेला आहे। कोणाकोणाच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत? या गुन्ह्यामध्ये फसवणूक आणि फॉर्जरीचे सेक्शन्स नुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे। तसंच सदर तक्रारदार हे अनुसूचित जातीचे असल्यामुळं त्याच्यामध्ये सुमोटो जे अमेंडमेंट सेक्शन लागतात ॲट्रॉसिटीचे ते सुद्धा लागलेले आहेत। त्याच्यामध्ये श्री एकनाथराव खडसे, शारदा एकनाथराव खडसे आणि इकडे जे बोदवडला दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी असतील तत्कालीन काळातले, ज्या काळामध्ये हा व्यवहार झालेला आहे किंवा ज्या काळामध्ये ही खाडाखोड झालेली आहे, त्यांनी आरोपी म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।